जय गुरुदेव मित्रांनो, कुंडलिनी शक्तीचा संचार व त्यावेळीची स्थिती सोम साधना करत असताना ज्यावेळेस आमच्या शरीरातली कुंडलिनी शक्ती जागृत होती, ती शक्ती जागृत झाल्याच्या नंतर आमच्या शरीरामध्ये जी अवस्था प्राप्त होती, ही अवस्था एकदम अप्रतिमेय अवस्था असते. सोम हंस पदारूढ अशा सद्गुरूचा स्पर्श होताच कुंडलिनी शक्ती जागृत होते. कुंडलिनी शक्तीचा संचार झाला म्हणजे प्रथम मूलाधारात म्हणजेच गुदद्वारात कंपन सुरू होते. शरीर थरथर कापू लागते. श्वास प्रश्वास जोराने चालू लागतो. अत्यंत आनंद होतो. नाचावेशी वाटते. शरीराचा तोल सांभाळता येत नाही. अरे अंगावर रोमांच उभे राहतात. म्हणजे अंगाला पूर्ण काटा येतो. अंगावर रोमांच उभे राहतात. शरीर निश्चल होते. भान राहत नाही. अंगाला दरदरून घाम येतो. आवाजात बदल होतो. अश्रुपात होतो. अर्थात अश्रूच्या डोळ्यातून धारा वाहतात. हे अष्टसात्विक भाव उत्पन्न होतात व चित्ताची बाहेरची ओढ संपून ते आतच स्थिर होऊ लागते. वाचा जेथले तेथेच पांगळी होऊन जाते. सर्व शरीरभर रोमांच उभे राहतात. आनंद आत न मावल्यामुळे तो अश्रू वाटे बाहेर पडतो. आनंद आत न मावल्यामुळे तो अश्रू वाटे बाहेर पडतो. हृदयात सुखाच्या उर्मी इतक्या बलवान होतात आणि होऊन उस्फुळत असतात की त्यामुळे शरीर सतत कंप पावते. यावेळी मनाचे जागणे व वाचेचे बोलणे खुंटून जाते. सहज कुंभक होतो. मन बाह्यज्ञान रहित होते. उड्याण बंद, जालिंदर बंद, मूल बंद हे आपोआप होतात. दृष्टी भ्रुकुटीमध्ये अर्थात दोन्ही भुवयाच्या मध्ये स्थिर होते. मन शून्य होते. हंस जप आपोआप होतो. सुषमा नाडीतून प्रवाह वरवर चढल्यासारखा वाटतो. मनाला निरनिराळ्या सुख प्राप्त होते. सर्वत्र शून्य भासते. भयानक काळोख किंवा प्रखर उजेड दिसतो. नेत्र उघडण्याचा प्रयत्न केला तरी उघडत नाही. शरीर शून्य होऊन नाना प्रकारचे अनहर्त नाद ऐकू येऊ लागतात. शरीर खेचले जाते. वरवर तरंगत आहे असे वाटते. शरीराला विजेचे झटके सतत आहेत असे वाटते. काही वेळा शरीर जमिनीवर निस्तेज पडते. नाड्या आतल्या आत खेचल्यासारख्या वाटतात. शरीरातून प्राण बाहेर चालला आहे. आपल्या या शरीरातून प्राण बाहेर चालला आहे असा भास होऊन प्राण कासावीस होतो. शरीर बेडकासारखे उड्या मारते, डोलते, हाताने रगडले जाते. बुक्क्या मारून घ्याव्याशा वाटतात. टाळ्या वाजवून चुटक्या वाजवून साधक गाऊ लागतो. मनात आवेश येतो. शरीरातील कोणत्या तरी अद्भुत शक्तीचा संचार झालाय अशी वाटू लागते. साधनाच्या वेळी कुंडलिनी शक्ती शरीराचा ताबा घेते. त्यावेळेस आतून उसळून येणाऱ्या क्रिया केल्याशिवाय त्याला बरेच वाटत नाही. त्यावेळी मन आनंदात मग्न होऊन मस्त बनल्यासारखे शरीराचे भान राहत नाही. अरे भांगेसारख्या पदार्थाचे सेवन केल्यासारखी धुंदी येते. स्थळ काळाचे भान हरपून जाते. शरीर हलके होते. हवेतून चालल्यासारखे वाटते. मन नेहमी प्रसन्न व प्रफुल्लित राहते. इष्ट अनिष्ट गोष्टी घडल्या तरी मन विचलित होत नाही. साधक कविता करू लागतो. ग्रंथलेखन करतो. त्याच्या वाणीत अद्भुत तेज येते. त्याला भूतकाळ, भविष्यकाळ व वर्तमान काळ कळते. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याचे दिव्य अनुभव येतात. वेदांताचे मर्म लक्षात येते. अरे कोणत्याही शास्त्रातली गती प्राप्त होते. साधनात साधकाला अनेक देवतांची दर्शने होतात. मंत्र स्फुरतात. आतले शरीर किंवा सूक्ष्म शरीर आपल्या दृष्टीपुढे दिसू लागते.
स्थूल शरीराचे अस्तित्व संपून जाते. डोळे उघडल्यावरही काही वेळ सर्वत्र शून्याचा भास होतो. सकाळ संध्याकाळ ठराविक वेळ झाली की साधनाला बसल्याशिवाय साधकाला चैनच पडत नाही. काही वेळेस साधकाला स्वप्नात अगर साधनाच्या वेळी भयंकर आकृती रूपे दृष्टांत पडतात. देवता गुरु किंवा पित्राचे दर्शन होते. साधू संताची दर्शने होतात. पुस्तक वस्त्र स्त्रिया बालक सूर्य चंद्र तारे ज्योती समुद्र तलाव पर्वत वृक्ष जल गाय घोडा सिंह वाघ पशु सर्व अन्न पुष्प फल दूध ह्या गोष्टी ही ध्यानात दिसतात. वेदामध्ये ऐकू येते आपण मृत्यू पावलो आहोत असे दिसू लागते. स्वयं हंसारूढ सद्गुरूवर पूर्ण श्रद्धा असले तर अशा सद्गुरूवर पूर्ण श्रद्धा असल्याच्या नंतर अशा साधकावर शारीरिक संक्रमणाचा ताबडतोब परिणाम होतो. मित्रो, हे ज्याचे तोची जाणे, इतरांनी नुसते टकमक पाहत राहावे होय. वरील सर्व क्रिया ज्याच्या त्याच्या पूर्व संस्काराप्रमाणे घडून येतात. अमुक क्रिया होतील किंवा होणार नाही हे सांगता येत नाही. त्याचप्रमाणे अमुक क्रिया आपणास झाल्या पाहिजेत व अमुक नको असाही साधकाला आग्रह धरता येत नाही. साधकाच्या प्रगतीसाठी ज्या ज्या क्रिया आवश्यक असतील त्या होत राहतील व नको असलेल्या होणार नाहीत किंवा थांबून जातील. साधक शारीरिक मानसिक व सांसारिक दृष्टीने ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेतून कुंडलिनी शक्ती त्याला पुढे नेत असते. ही एक नैसर्गिक साधना आहे. सोम साधना एक नैसर्गिक साधना आहे व ही साधना श्रेष्ठ आहे. ब्रह्मपद प्राप्त होते. साधकास परमानंद व मन शांती हे महान लाभ होतात. कुंडलिनी शक्ती जागृत होताच ही त्याला आत्मप्रचिती पर्यंत नेऊन जाते. साधक परमोच्च बाह्य स्थितीत पोहोचतो. मध्यंतरी जर साधन अपूर्ण राहिले, मृत्यू आला, अनेक जन्म घ्यावे लागले तरी त्याला उत्तम गती मिळते. आणि सकाळ संध्याकाळ साधकाने डोळे मिटून आसनावर सोहमचे दीर्घ आत्मचिंतन दोन्ही भुवयाचे मध्ये त्रिकुट स्थानी लक्ष लावून करीत बसले पाहिजे. एखादा साधक डोळे मिटून आसनावर बसला की डोळे उघडेपर्यंत त्याने आतून ज्या क्रिया होतील त्या अगदी मुक्तपणे वाद दिला पाहिजे. साधनाच्या वेळी घडणाऱ्या क्रिया दैवशक्तीकडून विवेक बुद्धीने आतून चालविल्या जातात. ज्या ज्या क्रिया घडून येतात त्यामुळे साधकाला अतिशय समाधान लाभते. या मार्गातील प्रयत्नाचा भाग एवढाच की निश्चलपणे बसून सोहम असे आत्मचिंतन करीत राहणे. या साधकाला नियमित अभ्यासाने विषयाचा विसर पडतो. इंद्रियाचे चांचल्य व तळमळ नाहीशी होते. मनाचे मनपण व हा भाव संपूर्ण हे हृदयात विलीन होऊन जाते. नियमित आत्मचिंतन केल्याने निरनिराळ्या शारीरिक क्रिया होऊन अभ्यासाचा कृपाप्रसाद घडून येतो. म्हणून साधक हा नेहमी चित्तरूपाने सोहम असे जर आत्मचिंतन केलं तर निश्चित रूपाने ह्या सर्व क्रिया आमच्या सोबत घडतात. आत्मचिंतनाने मनाची गती कमी होते व मनोविकार आपोआप बंद पडून सर्व मनोधर्माचे अस्तित्वच नाहीसे होते. कल्पना खुंटे, संकल्प विकल्प मावळून विचार संपतात व अनिवचनीय असे महासुख प्राप्त होते. ब्रह्मानुभवाचा अंतरानंगत उदय झाल्याबरोबर साधकाला विश्व भासेनासे होते. हा अभ्यास जे दृढ निश्चयाने करतात निश्चितपणे ब्रह्मपदाला पोहोचल्याशिवाय राहत नाहीत. साधकाचे या अभ्यासाचे पाऊल उचलून मार्गक्रम केले तरच तो आयुष्य संपण्यापूर्वी मोक्ष प्राप्तीच्या गावाला पोहोचू शकतो. परमपदाची प्राप्ती होते आणि स्व आत्मानुभव प्राप्त होतो. कुंडलिनी शक्ती जागृतीचा हा मार्ग जगातील सर्व लोकांना मोकळा आहे. स्त्री पुरुष बाल वृद्ध तरुण आस्तिक नास्तिक रोगी निरोगी पापी पुण्यवान इत्यादी सर्वांना हा मार्ग खुला आहे. आत्मशक्ती
जागृत झाल्यानंतर त्यांच्या त्यांच्या संस्काराप्रमाणे अनुभव येऊ लागतात. प्रत्येक स्त्री पुरुष हा आत्मशक्तीचा अधिकारी असल्यामुळे देश, काल, धर्म, जाती इत्यादी कशाचेही बंधन नाही. चंदन व विष्ठा अग्नीत टाकल्यावर अग्नी दोन्हींना ज्याप्रमाणे जाळून शुद्ध करतो, त्याचप्रमाणे सोहम योगाग्नीत चांगले वाईट सर्व नाहीसे होऊन स्त्री पुरुष ब्रह्मारूढ होऊन स्वात्म अनुभवापर्यंत निश्चित रूपाने पोहोचतो. अशी ही सोम साधना प्रत्येकाच्या हिताची, फायद्याची, आणि ही साधना केल्याच्या नंतर प्रत्येक मनुष्य याच जन्मामध्ये मोक्ष प्राप्तीला जातो. चित्तरूप सुख प्राप्त व्हावे म्हणून पार्वतीने शंकराला प्रश्न केला की हे देवाधिदेवा श्री शंकरा, सर्व जीव सुख दुःखाच्या मायाजालात गुरफटून गेले आहेत. त्यापासून याची मुक्ती कशी होईल हे कृपा करून सांगावे. माता पार्वती भगवान शंकराला प्रश्न विचारतात की या जगाचं कल्याण कसं होईल, हा प्रश्न मला सांगावा. मृत्यू जरी जरा व्याधी असत्या सर्वांच नाश होईल व त्यापासून मोठे सुख प्राप्त होईल असा मार्ग दाखवावा, असा प्रश्न माता पार्वतीने भगवान शंकराला विचारला. त्यावेळेस भगवान शंकर म्हणतात की श्री शंकराने पार्वतीला सांगितले की हे पार्वती, परमपद सोहम कैवल्य रूप आहे. ते कुंडलिनी जागृतीच्या मार्गाने व कैवल्यपद सहज प्राप्त होते. इतक्या सहजतेने अन्य दुसऱ्या कोणत्याही मार्गाने कैवल्य पद मिळत नाही. म्हणून सोहम हंसारूढ सद्गुरु कृपेने हा सोहम योग प्राप्त, सोहम ध्यान योग ही प्राप्ती, सोहम हंसारूढ सद्गुरु हे साक्षात शंकरच होत. अरे माझाच स्वरूप आहे हे निसंशय समज. कुंडलिनी शक्तीचा हा मार्ग म्हणजे एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित करावा असे हे आहे. सद्गुरु कृपेने एकदा का साधकाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली की ती स्वतःत प्रज्वलित राहते. पूर्वजन्माची शिदोरी व या जन्माचे प्रयत्न या तेलाने हा आत्मदीप सतत प्रज्वलित राहतो. हा आत्मदीप दिवा कधीही विझत नाही, हा अखंड सेवत राहतो. हीच आत्मकृपा आहे. ही आत्मज्योत प्रज्वलित झाल्यावर साधकाने फक्त साक्षी भावाने तिच्याकडे पाहावयाचे. ती स्वतः कार्यरत होऊन महाज्योतीत विलीन होते. हेच त्याचे निर्वाण पद आहे, अमर पद आहे असे जाणावे. सारांश, कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याशिवाय ब्रह्मपदाची, अमरपदाची प्राप्ती नाही. कुंडलिनी शक्ती जागृत होणे हाच मानव जन्म जीवनाचा म्हणजे स्त्री पुरुषाच्या जीवनाचा खरा उद्देश आहे. हे प्राप्त करणे म्हणजेच जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटणे होय, म्हणजेच सार्थक होय. आणि हा जन्म मृत्यू सार्थक करायचा असेल तर विश्वपाठीवर एकच साधना आहे, तिला म्हणतात सोहम ध्यान योग साधना. आणि या सोहम ध्यान योग साधनेच्या अंतराने प्रत्येक मनुष्यास आत्मसुख प्राप्त होते, आत्मचैतन्य प्राप्त होते. आणि आत्मचैतन्य प्राप्त झाल्याच्या नंतर प्रत्येक मनुष्य हा स्व आत्मा अनुभव घेऊ शकतो. जय गुरुदेव मित्र.